ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर. सभेतील निर्णयांवरती भाजप नगरसेवक बाहेर वेगळी भूमिका घेत असल्याचा महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा आरोप. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला खिंडार. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचा सर्व पदांचा राजीनामा. पक्षातील धुसफुशीमुळे महेश कदम अनेक दिवसांपासून नाराज असल्याची माहिती. स्वच्छ भारत अभियानात देशात अव्वल येणाऱ्या नवी मुंबई महापालिकेची शिवसेनेकडनं पोलखोल. ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण होत नसल्यामुळे समोर डम्पिंग ग्राउंडवरच्या अनेक मशिनरीज बंद असल्याचा शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांचा आरोप. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रकरण उच्च न्यायालयामध्ये जाणार. बहुमत नसताना सत्ता स्थापन केल्याचा आरोप. शिवसेना आणि राष्ट्रवादीची विभागीय आयुक्तांकडे तक्रार. सुनावणी रखडल्यामुळे तक्रारदार थेट उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार. राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांचे परवाने तपासण्यासाठी परिवहन मंडळाकडनं एसआयटी स्थापन. 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रमशाळांच्या दुरवस्थेनंतर शाळा कर्मचाऱ्यांचा सामूहिक स्वेच्छानिवृत्ती अर्ज. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे हाल. सातारा जिल्ह्यातल्या एसआयआर मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण. जिल्ह्यातील 26 लाखांहून अधिक मतदारांपैकी 3,41,522 मतदार अपात्र. मतदार यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना नाव चेक करण्याच्या सूचना. झारखंडमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला 2 महिन्यांची स्थगिती. सीआयडीच्या चौकशीमध्ये 17 परीक्षेतील अनियमितता आढळल्यामुळे सरकारला 60 दिवसांचा अल्टिमेटम. पुण्यात होणाऱ्या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाची परवानगी. देशभरामध्ये राबवला जातोय छात्रों की गूंज उपक्रम. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमच्या गुडीबोला शहरामध्ये अखिल भारतीय समन्वय समितीचं बैठकीचं उद्घाटन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन. पुण्याच्या तळेगावातील मायमर हॉस्पिटलमध्ये एका महिलेसह नवजात बाळाचा मृत्यू. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं आमदार सुनील शेळकेंचं आश्वासन. वर्ध्यातील शेकापूरबाई इथं प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या. गळा आवळून हत्या केल्यावरती मृतदेह विहिरीत फेकला. वडनेर पोलिसांनी 4घांना केली अटक. संतोष कैकाडे असं हत्या झालेल्या पतीचं नाव. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या. नराधम आरोपीला ठोकल्या बेड्या. मुलीला उसाच्या शेतात नेऊन केला अत्याचार. नराधमाला तातडीनं कठोर शिक्षा देण्याची संतप्त ग्रामस्थांची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीतल्या चिमुकलीच्या हत्येच्या निषेधासाठी पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. सांगलीच्या कुपवाडमधल्या केसरीकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधासाठी 21 ऑगस्टला सांगली कुपवाड बंदची हाक. सकल हिंदू समाजाकडनं बंद आणि मोर्चाचं आयोजन. आरोपी फरीद शेखला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. नाशिकच्या विल्होळीमध्ये मुलीसोबत बोलण्याचा व्हिडिओ केल्याच्या रागातनं कोयत्यानं हल्ला. राहुल सरकटेवरती हल्ला करून दुसऱ्या मजल्यावरनं फेकलं. उपचारादरम्यान राहुल सरकटेचा मृत्यू. 3 आरोपींवरती पोलिसांनी केला गुन्हा दाखल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोरणा तलावामध्ये आढळले 2 जणांचे मृतदेह. 26 वर्षाचे महादेव निंबाळकर आणि 19 वर्षीय निकिता कांबळे अशी 2 मृतकांची नावं आहेत. तर घरच्यांनी प्रेमविवाहाला विरोध केल्यामुळे आत्महत्या केल्याचं कळतंय. सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यातील अलकुड गावच्या हद्दीत तरुणाची हत्या. प्रणव कदम असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. आर्थिक वादातनं हत्या झाल्याचं प्राथमिक माहितीतनं निष्पन्न. आरोपींचा शोध सुरू. परभणीत जिंतूर तालुक्यातल्या कौसडी इथे 3 वर्षाचा चिमुकला पडला शेतातल्या 10 फूट खोल बोरवेलमध्ये. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांचं लक्ष. आपत्ती व्यवस्थापनासह एसडीआरएफच्या पथकालाही पाचारण. पुण्यातल्या नवले पुलाजवळ 5 ते 6 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक. वाहनांचं मोठं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. ड्रग्ज फ्री महाराष्ट्रासाठी गृह खात्यासोबतच शासनाच्या सर्व विभागांनी एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.
सर्व रुग्णालयामध्ये डी ॲडिक्शन केंद्र सुरू करण्यास मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये निर्णय. धुळ्याच्या नेवाडे गावातील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांचा संताप. ग्राम सडक योजनेत मंजुरी मिळूनही रस्त्याचं काम अपूर्ण. आगामी निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा.